मित्रांनो, आपल्या देशामध्ये एक उद्योगपती 6-6 महिने आपल्या मुलाचं लग्न करतो. जगभरातील सर्व जे सेलिब्रिटी आहेत त्यांना बोलावतो आणि हजारो करोड रुपये खर्च करून तो दाखवून देतो की देशामध्ये किती पैसा आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की अनेक वेळेस आपण पेपरमध्ये न्यूजमध्ये आपण बातम्या पाहतो की मुलीच्या लग्नाला पैसे नाहीत म्हणून बापाने आत्महत्या केली. ही आपल्या देशाची परिस्थिती आहे. आज आपल्या देशामध्ये 1 ते 2% जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्याकडे आपल्या देशातील 50% जास्त पैसा किंवा संपत्ती ही जमा झालेली आहे. आणि दुसरीकडे 80 करोड लोक हे मोफत रॅशनवर जिवंत राहण्यासाठी मजबूर आहेत. ही आपल्या देशाची परिस्थिती आहे. त्यानंतर आपल्या देशामध्ये 1950ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते 2014 पर्यंत आपल्या देशावर 55 लाख कोटीचं कर्ज होतं. आज मागच्या 11 वर्षामध्ये 250 लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे. म्हणजे 50 लाख कोटी आणि 250 लाख कोटी म्हणजे 5 पट जास्त कर्ज आपल्या देशावर झालेलं आहे. आणि आपल्या देशामध्ये चर्चा काय होते तर विश्वगुरू बांधायची. विश्वगुरू याचा अर्थ काय तो आपण आज समजून घेऊया. आणि आपल्या देशामध्ये सध्याची चर्चा सुरू झालेली आहे की विश्वगुरू विरुद्ध जननायक हे जे दोन ज्या गोष्टी आहेत या नक्की काय आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्या जनतेचा काय फायदा आहे किंवा नुकसान आहे ते सुद्धा आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया. मित्रांनो, आपला देश विश्वगुरू आहे किंवा विश्वगुरू झाला पाहिजे हे बोलायला सुरुवात कधी झाली किंवा याची नक्की सुरुवात काय झालेली आहे तर 11 वर्षापूर्वी ज्यावेळेस आजचे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी एक भाषण केलं होतं बंगालमध्ये. आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की आपला देश विश्वगुरू झाला पाहिजे आणि तो कशा प्रकारे बनेल त्याचं रोडमॅप त्यांनी त्या ठिकाणी भाषणामध्ये सांगितलं होतं. ती क्लिप तुम्ही ऐका म्हणजे तुम्हाला समजेल की विश्वगुरू आपल्याला बनायचं आहे याची सुरुवात कुठून झाली. स्वामी विवेकानंद का सपना था कि हम फिर एक बार हमारी भारत माता को जगत गुरु बनाएं, हमारे भारत को विश्व गुरु के स्थान पर विराजित करें. ये स्वामी विवेकानंद जी का सपना था. और सदियों पहले वो समय था जब भारत विश्व गुरु था. लेकिन हम ये न भूलें भारत तब विश्व गुरु था जब बंगाल राष्ट्र गुरु के पद पर विराजित था. अगर हमें भारत को फिर से विश्व गुरु बनाना है तो बंगाल ने राष्ट्र गुरु के पद को हासिल करना होगा, बंगाल को उस ऊंचाई पर ले जाना होगा. तब जाकर के भारत विश्वगुरु के स्थान पर विराजित हो सकता है. मित्रांनो, ही क्लिप तुम्ही ऐका. आपल्या देशाचे पंतप्रधान या ठिकाणी सांगत आहेत की आपला देश पहिल्यापासूनच विश्वगुरू होता आणि कोणत्या गोष्टीमध्ये आपण विश्वगुरू होतो हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. ही क्लिप आहे. विश्व में सबसे महान है, ज्ञान में, अध्यात्म में, गरिमा में, अन्नदान में, संगीत में, शाश्वत कविताओं में हमारा देश भारत पूरे विश्व में सबसे महान है. वीरता में, सेनाओं के शौर्य में, करुणा में, दूसरों की सेवा में, जीवन के सत्य को खोजने में, वैज्ञानिक अनुसंधान में हमारा देश भारत पूरे विश्व में सबसे महान है. मित्रांनो, तुम्ही या दोन्ही क्लिप ऐकल्या. ह्याच्यामध्ये हे दोन व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काय समजलं? ह्याच्यामध्ये एका ठिकाणी देशाचे पंतप्रधान 11 वर्षापूर्वी म्हणत आहेत की जे काही स्वामी विवेकानंद आहेत त्यांचं स्वप्न होतं की देश विश्वगुरू झाला पाहिजे आणि आपल्याला विश्वगुरू व्हायचं आहे. आणि विश्वगुरू कसं होणार तर बंगाल जोपर्यंत विश्वगुरू होत नाही तोपर्यंत आपण विश्वगुरू होणार नाही. याचा अर्थ तुम्हाला समजतो का की बंगाल एक राज्य आहे आणि भारत हा एक देश आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की बंगाल जे राज्य आहे त्या ठिकाणी कदाचित इलेक्शनचे भाषण असावं, त्या ठिकाणी बंगालमध्ये सत्ता पाहिजे असेल म्हणून कदाचित त्यांनी हे सांगितलं असेल की बंगालला आपल्याला पहिल्यांदा विकसित करायचं आहे आणि म्हणजे देश विकसित होईल. म्हणजे थोडक्यामध्ये याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की देशाला विकसित करायचं असेल तर त्याचा अर्थ एकच आहे की राज्य विकसित झाले पाहिजे. राज्य विकसित व्हायचे असेल तर लोक विकसित झाले पाहिजे. जोपर्यंत देशातील जनता
विकसित होत नाही तोपर्यंत देश कधी विकसित होणार नाही, हा त्याच्या मागचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला दुसरी जी क्लिप आहे, दुसरा जो व्हिडिओ आहे, त्यामध्ये ते म्हणतायत की आपला जो काही आपल्या देशातील धर्म असेल, संस्कृती असेल, मग त्याच्यामध्ये जे काही त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या की त्याच्यामध्ये आपण पुढे होतो किंवा विश्वगुरू होतो. आणि आजची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर अमेरिका हा आज वर्ल्ड लीडर आहे किंवा विश्वगुरू आहे. अमेरिका हा कोणत्या गोष्टीमुळं आज आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये एक विश्वगुरू आहे किंवा वर्ल्ड लीडर आहे, ह्याचा जर आपण ताळमेळ करायचा प्रयत्न केला तर आपण त्या ठिकाणी कुठेही दिसत नाही. ही वस्तुस्थिती असताना सुद्धा इथे लोकांना हे सांगितलं जातं आहे की आपला देश हा किंवा आपण भारत हा विश्वगुरू होणार आहे. आणि ह्याची जी सुरुवात आहे हे कशा प्रकारे झालेलं आहे, एक प्रकारे ज्याला ब्रँडिंग केलं जातं किंवा एक इमेज बनवली जाते. विश्वगुरू भारताला बनवायचा आहे, परंतु आज एक माणूस जसं काही विश्वगुरू झाल्यासारखं किंवा वर्ल्ड लीडर झाल्यासारखा करायचा प्रयत्न त्यांच्या पार्टीतर्फे म्हणा किंवा सरकारतर्फे किंवा मीडियातर्फे केला जात आहे. त्याच्यामध्ये वावगं काही नाही, परंतु त्याला सपोर्टिंग काहीतरी असलं पाहिजे. जर वर्ल्ड लीडर व्हायची आपल्याला इच्छा आहे, जर आपल्याला जगाचं नेतृत्व करायचं आहे, तर आपल्या देशामध्ये त्याची काही ना काही सुरुवात दिसली पाहिजे. आणि वर्ल्ड लीडर होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये देशाचा सहभाग असणं. आणि म्हणून ज्या वेळेस आपण विकसित देशांचा विचार करतो त्यावेळेस ते देश विकसित यासाठी आहेत कारण त्यांची इकॉनॉमी विकसित आहे, म्हणजे त्यांची अर्थव्यवस्था मजबूत आहे. अर्थव्यवस्था मजबूत असल्यामुळे ते देश आज विकसित झालेले आहेत. मग इंग्लंड असेल, अमेरिका असेल, फ्रान्स असेल किंवा चायनाचं जरी आता त्याने उदाहरण घेतलं तो असेल, हे सर्व जे इकॉनॉमीज आहेत हे विकसित आहेत. आणि म्हणून इकॉनॉमी ही मजबूत व्हावी लागते. आणि त्यासाठी जे काही आपण पाहतो की असं म्हटलं जातं की आपल्या देशात आपण तिसरी अर्थव्यवस्था झालो किंवा दुसरी अर्थव्यवस्था होऊ, कदाचित आपण देशामध्ये किंवा जगामध्ये पहिली जरी अर्थव्यवस्था झालो तरी आपण विकसित होऊ याची गॅरंटी आपल्याला देता येणार नाही. कारण अर्थव्यवस्था ही जनसंख्येवर अवलंबून असते आणि जनसंख्या आज आपल्या देशाची अमेरिका आणि इंग्लंडच्या 5-5 पट आपल्या देशाची लोकसंख्या आहे. 140 करोड लोकसंख्या, अमेरिकेची 30 करोड लोकसंख्या, असे जगातले 10-20 देश मिळून आपला एक देश बनतो. त्याच्यामुळं जर आपण लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जर धरलं आणि लोकांचं जर दरडोई उत्पन्न मग ते किती पण असू द्या, 2 लाखाच्या खाली असलं तरी चालतंय, परंतु जे काय त्यांचं कॉन्ट्रिब्युशन जे GSTच्या मार्फत समाजामध्ये येते किंवा देशामध्ये येते त्याच्यामुळं देशाची अर्थव्यवस्था ही पुढे जाणार आहे. परंतु अर्थव्यवस्था आणि अर्थसंकल्प ह्याच्यामध्ये फरक आहे. प्रत्येक वेळेस आपल्या देशामध्ये ज्यावेळी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प साजरा केला जातो, अर्थसंकल्प सादर केला जातो, त्यावेळी सांगितलं जातं हा 75 वर्षाचा अमृत महोत्सवी हा अर्थसंकल्प आहे आणि हा आत्मनिर्भर भारतचा अर्थसंकल्प आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारे एक सांगितलं जातं की आपल्या भारताला विकसित करायचं आहे आणि विकसित कधी होणार 2047 मध्ये. पण त्याची काही तयारी आहे ती जी मागच्या 11 वर्षामध्ये व्हायला पाहिजे होती ती झालेली आहे का ह्याच्यावर मात्र कोणी बोलत नाही. किंवा कशा प्रकारे आपण आपली अर्थव्यवस्था ही पुढे चाललेली आहे किंवा जोपर्यंत अर्थव्यवस्था ही पुढे कधी जाईल किंवा विकास आपल्या देशाचा कधी होईल जेव्हा आपल्या देशातील लोकांचं पर कॅपिटा इन्कम वाढेल. हे समजून घ्या, पर कॅपिटा इन्कम जोपर्यंत लोकांचं वाढत नाही, लोकांची अर्थव्यवस्था जोपर्यंत मजबूत होत नाही तोपर्यंत देश कधीही विकसित होणार नाही. आणि म्हणून काल जे साऊथ अमेरिकेमध्ये म्हणा किंवा कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये राहुल गांधींना जो प्रश्न विचारला गेला त्याच्यामुळं ही जी डिबेट आहे ही सुरू झालेली आहे. विश्वगुरू आणि जननायक ही जी डिबेट आहे ही त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये काल जो प्रश्न त्या ठिकाणी विचारला राहुल गांधींना, विरोधी पक्षनेते लोकसभा त्यांना एक प्रश्न विचारला गेला की तुम्हाला वाटतं का की पुढच्या 50 वर्षामध्ये आपला जो देश आहे किंवा चायना आणि भारत अशा 2 देश त्यांनी विचारले की हे 2 देश जगाचं नेतृत्व करू शकतात असं तुम्हाला वाटतं का. आणि भारत त्याच्यामध्ये विशेष करून तुम्हाला वाटतं का की वर्ल्ड लीडरच्या भूमिकेमध्ये येऊ शकतो. हा प्रश्न त्यावेळेस जेव्हा त्यांनी विचारला की ज्यांनी पण ज्या पत्रकारांनी किंवा जो कोणी रिपोर्टर असेल किंवा जो कोणी असेल ज्यांनी हा प्रश्न विचारला त्यांनी जाणीवपूर्वक ह्या 2 गोष्टी मेन्शन केल्या. अमेरिका त्यांनी सर्वात 2 गोष्टी की भारत आणि चायना ह्या दोघांना त्यांनी का टार्गेट केलं किंवा त्यांनी हा प्रश्न का विचारला हा समजून घेणं महत्त्वाचं आहे.
कारण संपूर्ण जगामध्ये हे 2 देश आहेत की जे सर्वात मोठे लोकसंख्येचे देश आहेत. चायना आणि भारत हे 2 देश जगामध्ये सर्वात मोठ्या लोकसंख्येचे आहेत. आणि एवढं असून सुद्धा जी चायनाची अर्थव्यवस्था आहे आणि जी आपली अर्थव्यवस्था आहे तिची कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. आपल्यापेक्षा 5-7 पट जास्त अर्थव्यवस्था ही चायनाची आहे. आणि ज्या प्रकारची इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट व्यवहार आपल्या देशामध्ये आहेत किंवा जगामध्ये ज्याप्रमाणे चायनाचं काम चालू आहे किंवा चायना ज्यामध्ये जे काही प्रमाणे मॅन्युफॅक्चरिंग हब त्यांनी निर्माण केलेला आहे त्याच्यामुळं त्यांनी तो हा प्रश्न विचारला असावा. किंवा अनेक वेळा आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत हे संपूर्ण जगामध्ये जातात. त्या ठिकाणी जे काही NRI आहेत किंवा जो आपला डायस्पोरा आहे त्यांना एकत्र करतात आणि त्या ठिकाणी ते भाषण करतात की आपला जो देश आहे तो प्रगती करत आहे, आपला देश विकास करत आहे, आपल्या देशामध्ये एवढे रोजगार निर्माण झाले, एवढे FDI आले, एवढं काय हे झालं, या सर्व गोष्टीचं ते तोंड भरून कौतुक करतात. आणि त्या ठिकाणी ते त्यांना आव्हान करतात की भारतामध्ये तुम्ही या आणि भारतामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. ह्या सर्व गोष्टींमुळे काय झालं आहे की एक प्रकारे ब्रँडिंग करायचा प्रयत्न मीडियातर्फे किंवा सरकारतर्फे केला जातो की शायनिंग इंडिया जो नारा 2004मध्ये त्यांनी दिलेला होता तेच प्रकारची परिस्थिती भारतामध्ये आहे. आणि भारत हा एक उभरता देश आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे पंतप्रधानांची भाषणं जर तुम्ही ऐकली तर त्या भाषणामध्ये ते वेळोवेळी एक सांगतात की सध्या जगामध्ये एक नवीन वर्ल्ड ऑर्डर निर्माण होत आहे आणि भारताकडे एका वेगळ्या दृष्टीने जग पाहत आहे आणि आपल्याला पुढे नेतृत्व करण्याची संधी आहे, जगाचं नेतृत्व करण्याची, आणि म्हणून आपण विश्वगुरू होणार आहोत. अशा प्रकारची जी भाषणं आहेत ते पंतप्रधानांनी मागच्या 10-11 वर्षामध्ये केलेली आहेत. आणि म्हणून काय झालं आहे की लोकसुद्धा प्रश्न हा विचारतात की जर तुम्ही भाषण करताय, जर तुम्ही सांगताय की आम्ही अशा प्रकारे आमचा विकास होत आहे, तर मग तुम्ही पुढच्या 50 वर्षाचा जो रोडमॅप तुम्ही ठेवलेला आहे किंवा ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या देशामध्ये सांगितलं जातं की 2047पर्यंत आपला देश विकसित भारत होईल, मग जर तुमचं विकसित भारत होणार आहे तर मग तुम्ही वर्ल्ड लीडर होणार का? हा जो प्रश्न त्यांनी विचारला त्या प्रश्नाला उत्तर देणं हे अपेक्षित असताना राहुल गांधींना आपल्या देशाची जी परिस्थिती आहे, फॅक्ट्स आहेत ते त्यांना माहिती आहे. आणि म्हणून त्यांनी त्या प्रकारचं उत्तर दिलं की भारत जगाचं नेतृत्व करणं ह्याच्यामध्ये ॲरोगन्स आहे किंवा ह्याच्यामध्ये एक प्रकारचा गर्विष्ठपणा केल्यासारखं किंवा उद्धटपणा आहे. परंतु भारत हा देश हा जरी मोठा असला तरी परंतु भारताची आजची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये पुढच्या 50 वर्षामध्ये भारत हा चायनाच्या बरोबरीला येईल किंवा भारत हा जगाचं नेतृत्व करेल अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. किंवा भारत हा नेहमी पार्टनरशिप म्हणा किंवा लोकांशी सहयोग करण्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि जगाच्या बरोबर काम करून जगाच्या बरोबर विकास करणं ही भूमिका भारताची आहे असं राहुल गांधींचं म्हणणं आहे. परंतु ते जे म्हणतात त्याला जर तुम्ही सपोर्ट देण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्ही जर त्याला विचार केला की राहुल गांधीचं जे म्हणणं आहे ते खरं आहे की खोटं आहे, तर मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपली जी देशाची परिस्थिती आहे त्यामध्ये जर तुम्ही बघितलं की जर देश विकसित करायचा असेल तर देशाची अर्थव्यवस्था विकसित झाली पाहिजे. आणि देशाची अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी देशातील जे नागरिक आहेत त्यांचं उत्पन्न वाढवणं हे आवश्यक आहे. परंतु मागच्या 10-11 वर्षामध्ये ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की देशातील जे 1-2% लोक आहेत त्यांच्याकडे देशाची 50-60% संपत्ती जमा झालेली आहे. 80 करोड लोक आज आपल्याकडे जे काय आहे ते मोफत रेशनवर जगायला मजबूर आहेत. त्याचप्रमाणे असे काही राज्य आपल्या देशामध्ये आहेत की ज्याच्यामध्ये ज्या 50% ज्या महिला आहेत त्या महिला अशिक्षित आहेत. महिलांचा जर अर्थव्यवस्थेमध्ये सहभाग झाला नाही तर तो देश विकसित कसा होणार? आज आपल्या देशामध्ये 45 वर्षामध्ये सर्वात जास्त बेरोजगारी आज आपल्या देशामध्ये आहे. आपल्या देशामध्ये 30 ते 40 करोड लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. आणि जो काही पर कॅपिटा इन्कम आहे आपल्या देशाला पंतप्रधान किती जरी म्हटले की आपली अर्थव्यवस्था 3री आहे 4थी आहे, ती लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आहे किंवा जे GDPचं प्रमाण आहे लोकसंख्येच्या प्रमाणात त्याच्यामध्ये आहे. परंतु जे काही पर कॅपिटा इन्कम आहे त्याच्यामध्ये आपण 190 देशापैकी 150च्या आसपास कुठेतरी रँकमध्ये आहोत. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. कारण देशातील लोकांचा जोपर्यंत विकास होणार नाही तोपर्यंत आपल्या देशातील जे अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग येणार नाही. आणि जोपर्यंत लोकांचा सहभाग येणार नाही तोपर्यंत अर्थव्यवस्था किंवा विकसित भारत हे केवळ स्वप्न आहे. आणि सत्तेमध्ये राहण्यासाठी ते दाखवलेलं स्वप्न आहे किंवा एक जुमला आहे
असंच म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे 2014मध्ये सांगितलं होतं की आपल्या देशाला अच्छे दिन आने वाले है, तर ते अजूनही लोक विचार करतात की मागचे दिवस चांगले होते का हे अच्छे दिन आज जे दाखवले ते चांगले आहेत. वेगवेगळ्या प्रकारे लोकांना फक्त भ्रमामध्ये टाकण्याचा आणि वेगवेगळ्या प्रकारे फक्त लोकांचा निराश करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि म्हणून जी फॅक्ट आहे त्याच्यावर आता बोललं पाहिजे. परंतु आता जी बिहारची निवडणूक सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये नव्याने एक वाद निर्माण झालेला आहे आणि देशाच्या पंतप्रधानांनी त्या वादामध्ये उडी घेतलेली आहे. कारण त्या ठिकाणी वोट चोरी हा जो विषय आहे तो राहुल गांधींनी लावून धरलेला आहे आणि त्यांनी SIR ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने SIR त्या ठिकाणी राबवलं आणि आता जे काही फायनल यादी झाल्यानंतर जे काही लाखो लोकांची नावं कट झालेली आहेत त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आणि त्यांना विचारलेलं आहे की ह्या ज्या लोकांची नावं तुम्ही कट केलेली आहेत त्यांची यादी आम्हाला द्या किंवा त्यांची माहिती आम्हाला द्या, तर निवडणूक आयोग त्यासाठी द्यायला तयार नाही. आणि म्हणून राहुल गांधींचा आरोप हा आहे, थेट आरोप आहे, पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आरोप केला आहे की आपल्या देशामध्ये वोट चोरी होत आहे आणि आपल्या देशातलं जे सरकार आहे हे वोट चोरी करून आलेलं आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे ही जी काही पूर्ण मोहीम राहुल गांधींनी हातात घेतलेली आहे आणि त्यांनी पूर्ण बिहारमध्ये वोटर अधिकार यात्राच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी त्यांना एक उपमा जननायक अशी देण्यात आली आणि जननायकच्या माध्यमातून किंवा राहुल गांधी हे जननायक आहेत असं त्यांना त्या ठिकाणी संबोधण्यात आलं. परंतु देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांना मात्र ते काय आवडलेलं दिसत नाही आणि म्हणून ते म्हणतात की हे जे जननायक आहे हे एका दुसऱ्या जे काही बिहारमधले जे माजी मुख्यमंत्री आहे त्यांना म्हटलं जायचं. परंतु राहुल गांधी हे जननायक नावाची चोरी करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांनी डायरेक्ट तसं नाव न घेता इनडायरेक्टली ते बोललेले आहेत की जननायक नावाची चोरी होण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. म्हणून याचा अर्थ काय झाला की जननायक हे म्हटलेलं त्यांना आवडत नाही, म्हणजे त्यांना किंवा सरकारला विश्वगुरू म्हटलेलं चालतं परंतु जननायक म्हटलेलं चालत नाही का, हा प्रश्न आज आपल्या पुढे उभा आहे. Are India and China ready to take that leadership for the world in the next 50 years? Look, I don't know about China, but I don't think India sees itself as taking leadership in the world. I don't think that's not our model, right? We are a large country, and we believe in having a partnership. And we do not. Sorry, but we are not arrogant enough to believe that we should lead the world, right? Every country has its own perspective. Every region has its own perspective, and I think there is a lot of scope for working together and a lot of scope for partnership. But the idea that India is going to lead the world, I don't think that is how India views itself. Maybe the Chinese think differently on this. But India, I don't think, has an intention to one day lead the world. We understand that we are a big country, a large country, and we have a weight. We understand that we have a responsibility. We understand that we should behave in a particular way. And of course, we want prosperity for our people. We want our people to succeed. We want our people to work. But I don't think we see ourselves as leading the world. मित्रांनो, या ठिकाणी News24चा हा रिपोर्ट आहे. हा रिपोर्ट तुम्ही बघा आणि त्याच्यामध्ये बिहारमध्ये जो काही सामना रंगलेला आहे जननायकवर तो कशा प्रकारे सुरू झालेला आहे ते तुम्हाला समजेल. हा रिपोर्ट बघा. देश का अपमान करते हैं. राहुल गांधी भारत विरोधी हैं. अब जो नेता जनता के मुद्दे उठाएगा उस पर जनता भी प्यार लुटाएगी. कोई उसे नायक कहेगा, कोई जननायक कह देगा, लेकिन सत्ताधारियों को यह बात हजम नहीं हो रही. पीएम मोदी को भी यह बात बहुत नागवार गुजरी है. ये रिपोर्ट. इनकी आखिरी साजिश यह है कि बिहार में SIR करके नए वोटरों को जोड़कर वोटरों को काटकर ये बिहार का चुनाव चोरी करें. और हम सब स्टेट से आपको कहने आए हैं कि हम इन्हें ये चुनाव चोरी नहीं करने देंगे. जब ये लोग वोट चोरी करते हैं तो ये इस आत्मा पर आक्रमण करते हैं.
ये संविधान पर आक्रमण करते हैं। जब तक राहुल गांधी हैं तब तक ये देश सुरक्षित है, तब तक ये संविधान सुरक्षित है। बिहार ने जननायक राहुल गांधी के हाथ में फिर से इस देश के लोकतंत्र को जन जागृत करने का बीड़ा सौंपा। आजकल लोग ये जननायक की भी चोरी करने में लगे हैं। मित्रांनो, तुम्ही हा रिपोर्ट बघितला असेल, परंतु तुम्हाला एक गोष्ट तुमच्या लक्षामध्ये आली असेल की जो विश्वगुरू आहे किंवा जननायक आहे, ह्या दोन्ही गोष्टी जरी आपल्या देशामध्ये असल्या किंवा सरकारमध्ये असलेले लोक किंवा सत्तेमध्ये असलेले जे काही पक्ष आहे, तो पक्ष जरी कोणाला विश्वगुरू म्हणत असेल किंवा दुसऱ्या पार्टीचे काही जे विपक्ष आहेत त्यांचे लोक जरी कोणाला जननायक म्हणत असतील, तरी परंतु लोकांच्या ज्या समस्या आहेत, लोकांचे जे प्रश्न आहेत, जनतेचे जे प्रश्न आहेत ते सोडवणे हे महत्त्वाचं आहे। आणि लोकांनी हे म्हटलं पाहिजे की तुम्ही खरंच जे काही प्रकारचं काम करत आहेत त्याच्यामुळं तुम्ही विश्वगुरू झालेला आहात किंवा आम्ही तुम्हाला जननायक म्हणतो, हे लोकांनी ठरवलं पाहिजे, ना की स्वतःला कोणी पदव्या लावून घेतल्या पाहिजे। परंतु आपल्या देशामध्ये एक प्रकारचं जे वातावरण हे निर्माण झालेलं आहे ते कुठेतरी थांबणं आवश्यक आहे आणि लोकांचे प्रश्न, लोकांच्या समस्या आणि लोकांचा विकास याला प्राधान्य देणारं सरकार आणि त्याला प्राधान्य देणारा विरोधी पक्ष हा देशामध्ये असणं हे आजची गरज आहे। तुम्हाला काय वाटतं यावर तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कळवा, लाईक, शेअर आणि कमेंट करा। पुढच्या भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।